आता बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये अनुदानित ट्रॅक्टर भाडेतत्वावर देण्याचा उद्योग समोर आलाय। दरम्यान नांदेड जालना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर्स देण्यात आलेले आहेत, तर स्वाभिमानी स्वराज्य संघटनेकडून हा घोटाळा समोर आणला गेलाय। मिरजेतील एरंडोलीत एका एजंटकडे 11 ट्रॅक्टर्स आढळले आहेत। समाज कल्याणला सबसिडीवर ट्रॅक्टर मिळालेला असतो। तो ट्रॅक्टर त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळतो। त्यांना त्यांच्यासाठी तो ट्रॅक्टर उपयोगाचा नाही म्हणून त्यांनी भाडेतत्वावर म्हणून ट्रॅक्टर मला दिलेत। मग मी ते लोक इथले घेऊन जातात ट्रॅक्टर। मला एक असं मी माझं हे आहे, मी जुन्या ट्रॅक्टरचा माझा व्यवसाय आहे। जुने ट्रॅक्टर का डॉक्युमेंट क्लिअर असलेले ट्रॅक्टर घेतो, डॉक्युमेंट क्लिअर करून मी ट्रॅक्टरही देतो लोकांना। कुठल्या गावातून आले ट्रॅक्टर? कुठले हे आता जे ट्रॅक्टर आणले ते हे नांदेडवरून आलेत, बर नांदेड व जालनावरून आलेत। मी ह्या ट्रॅक्टर संदर्भात चौकशी केली तर आम्हाला असं समजलं की हे नांदेड समाज कल्याणचे ट्रॅक्टर आहेत आणि इथला आम्हाला व्हिडिओ मिळाला। व्हिडिओ मिळाल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलो, बघितलं तर या ठिकाणी 11 ट्रॅक्टर आहेत, मिनी ट्रॅक्टर, आणि हे सगळे नांदेड समाज कल्याणचे ट्रॅक्टर आहेत। आणि हे एरंडोली गाव आहे। या ठिकाणी एक एजंट आहे वैभव सौंदते नावाचा, आणि त्याच्या घरासमोर हे ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत। मग त्याला आम्ही विचारलं, बाबा हे ट्रॅक्टर या ठिकाणी कशाला लावलेले आहेत आणि कुठून आणलेस तू? तर तो म्हणला मी विक्रीला आणलेले आहेत। एकूण 25 ट्रॅक्टर आणले, त्यापैकी 14 ट्रॅक्टर मी विकलेले आहेत आणि 11 ट्रॅक्टरांची मला विक्री करायची।